राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली। मात्र त्यांच्या पदाविरोधात आता पक्षातूनच आव्हान देण्यात आलं आहे। घटनेतील कलमाचा दुरुपयोग झाल्याचं म्हणत पक्षातील एका ज्येष्ठ नेत्यानं थेट हे पाऊल उचललंय आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। हे ज्येष्ठ नेते कोण आहेत आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी स्वतःकडे घेतल्यापासून पक्षातील अंतर्गत वाद व काहीशी धुसफूस समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं। अशातच आता सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदावरच पक्षातूनच आक्षेप घेण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाविरोधात नोटीस बजावली। 26 फेब्रुवारी रोजी झालेली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ही अवैध असल्याचा दावा सच्चिदानंद सिंह यांनी केलाय। त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना याबद्दल सविस्तर भाष्य केलंय। मी सुनेत्रा पवारांना पक्षाचं प्रमुख मानतो, पण राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जी निवडणूक झाली ती पक्षाच्या विधिसम्मत झाली नाही। पक्षाच्या घटनेविरोधात ही निवडणूक झाली। या निवडणुकीत काही त्रुटी राहिल्या आहेत, त्यामुळे भविष्यात पक्षात काही अडचण येऊ नये म्हणून या चुकीला सुधारण्याचं आवाहन करत आहे। याआधी मी पक्षातील नेतृत्वाला पत्र लिहून याबाबत माहिती दिली होती। मी अधिवेशनाला आलो आहे, पण निवडणुकीची पद्धत योग्य नसल्याचं म्हटलं होतं, परंतु या पत्राला 3 महिन्यानंतरही उत्तर देण्यात आलं नाही। त्यामुळे मी कायदेशीर नोटीस बजावली असल्याचं सच्चिदानंद म्हणाले। पक्षाचं निवडणूक चिन्हाचं प्रकरण हे सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाकडून आपल्यावर काही कारवाई होऊ नये याकरता आधीच मी सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना नोटीस बजावली। हे सांगतानाच सच्चिदानंद यांनी घटनेच्या कलमाचा दुरुपयोग झाल्याचं देखील म्हटलंय। मी आधी पत्र लिहून आग्रह केला होता की ही अध्यक्षपदासाठी झालेली बैठक योग्य नाही। मुंबईच्या अधिवेशनात जी घटना मान्य केली ती निवडणूक आयोगाला पाठवलीच नाही। कलम 29 चा दुरुपयोग झालाय। अशा परिस्थितीत मी यात सुधारणा करण्याचं आवाहन केलं होतं, पण त्या पत्रावर काहीही उत्तर आलं नाही। ते पत्र नाकारण्यात आल्याचं देखील कळवलं नाही। पत्राला उत्तर न मिळाल्यानं मी पक्षाचा माजी राष्ट्रीय सचिव या नात्यानं नोटीस बजावली आहे, असंही सच्चिदानंद यांनी स्पष्ट केले। त्याचबरोबर पक्षातील त्रुटींचा पक्षातील बाहेरील व्यक्तीनं गैरफायदा घेऊ नये म्हणून मी ही नोटीस बजावली असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्याशीही सातत्यानं चर्चा करत होतो, पण माझ्या प्रश्नांचं उत्तर त्यांच्याकडूनही देण्यात आलं नाही। त्यामुळे मी कायदेशीर पाऊल उचललं असल्याचं सच्चिदानंद यांनी म्हटलंय। दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी याबाबत आता प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी म्हटलंय की ही गोष्ट खरी आहे की सच्चिदानंद यांनी मला पत्र लिहिलं होतं आणि आमचं बोलणं देखील झालं होतं। ज्या स्तरावरती या सगळ्यावरती चर्चा व्हायला हवी होती ती मात्र झाली नाही, त्यामुळे मला त्यांना कोणतंही उत्तर देता आलं नाही। सच्चिदानंद यांनी जे म्हटलंय ते बरोबर आहे। सुनेत्रा पवार यांना आम्ही सगळे स्वीकारतो, पण या सगळ्यावरती तोडगा काढला पाहिजे, एकत्रित बसून चर्चा केली पाहिजे। सच्चिदानंद यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहे त्यावरही लक्ष देणं महत्त्वाचं आहे, असं ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी म्हटलंय। दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती आता पक्षातील ज्येष्ठ नेते काय म्हणतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या काय प्रतिक्रिया देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।